आणि मी जेव्हा 16 वर्षाची झाले तेव्हा 10वी जस्ट पासआउट झालेली होते आणि चित्रकला अमुक इतकी चांगली होतीच. तर माझी आई म्हणली की तू शिकवून बघ ना, तुला जे येतं आहे ते शिकवून बघ, असं काय त्याच्यासाठी आर्टिस्टच असलं पाहिजे असं नाही. ती एक छोटीशी मुलगी होती 5 वर्षाची आणि ती येऊन डोकावत होती आणि तिच्या कडेवर तिचं धाकटं भावंड होतं. तर मी विचारलं की काय ती का नाही येते चित्र काढायला, तर ते म्हणले की नाही, तिचे आई बाबा कामगार आहेत ना, ते जातात, तिलाच भावंडाकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामध्ये इतकी प्रचंड होती ना ती भिंत की त्याच्यात चित्रकार म्हणून मला चॅलेंजेसच खूप होती. जागा कशी भरायची एवढी मोठी, इट्स अ बिग चॅलेंज. जेव्हा तुम्ही छोटं चित्र काढता तेव्हा ते पटकन भरून जातं, पण एवढं मोठं एवढ्या सगळ्या लोकांना सोपं जाईल असं ते अनेक त्याला निकष लावून झाडं आणि निसर्ग हा एलिमेंट खूप सोपा जातो. नमस्कार, द इकोम्यूज पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. एन्व्हायरमेंट किंवा एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन याबद्दल आपण खूप बोलत असतो सध्या, पण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये कलेचा किती हात आहे हे आपल्या हातून कधीतरी कुठेतरी निसटून जातं. आपण त्याचा विचार एवढा करत नाही. आज माझ्याबरोबर अशा एक आर्ट फॅसिलिटेटर, कलाकार आणि एज्युकेटर आहेत, ज्या कलेच्या माध्यमातून निसर्गाबद्दल आणि समाजाबद्दल लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. तर आभा भागवत म्हणून त्यांचं नाव आहे. मी तुमचं स्वागत करते. थँक्यू. मला खूप आनंद होतो की तुम्ही पॉडकास्टवरती आलायत. हो, मलाही. तुमच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत ह्याबद्दल सुद्धा खूप आनंद होतोय. नक्कीच. मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायला आवडेल की तुमचं कलेशी काय नातं आहे आणि ते कुठून सुरू झालं? आभा भागवत या कलाकार कशा झाल्या? माझे वडील आर्टिस्ट होते, म्हणजे त्यांना लहानपणी चित्रकलेची खूप आवड होती, पण ज्या काळामध्ये ते जन्मले तेव्हा चित्रकलेचं एवढं महत्त्व वाटायचं नाही कोणाला, पालकांनासुद्धा त्यांच्या वाटायचं नाही. त्यामुळे ही वॉज फोर्स टू बिकम ॲन आर्किटेक्ट. तर त्यांना तो त्यांचा स्वतःचा झगडा नेहमी जाणवायचा. आणि मी जेव्हा लहानपणापासून चित्र काढायला लागले तेव्हा मी वडिलांना नावाने हाक मारायचे, आईवडिलांना, अनिल आणि शोभा म्हणून. अनिल असं मी म्हणेन. अनिलनी मला लहानपणापासून हे सांगितलं की हे बघ, तुला चित्रकार व्हायचं आहे ना, तर तू चित्रकारच हो, ते खूप महत्त्वाचं आहे, तुला जे वाटतं आहे ते तू होणं. आणि मला फोर्स केलं गेलं की आर्किटेक्ट हो तू म्हणून. त्यामुळे माझी चित्रकला पूर्ण बाजूला पडली आणि त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट माझ्या सगळ्या ग्रोईंग अपवरती झाला. माझे पालक खूप वेगळे होते. त्यांचा पालकत्वाचा अभ्यास होता, पालक शिक्षणाची वर्कशॉप्स ते दोघं मिळून घ्यायचे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी मला आणि माझ्या भावाला वाढवलं. त्याचाही खूप परिणाम झाला. म्हणजे युजली असं होतं की मूल चित्रकार आहे म्हटल्यावरती अनेक पालक म्हणतात की छे चित्रकलेत कुठेच पैसे, तू वेगळं काहीतरी कर, हा छंद असू दे. पण माझ्या आईवडिलांनी असं मला कधीच म्हणलं नाही आणि त्यांनी कायम सपोर्ट केलं की अच्छा, तुला चित्रकार व्हायचं आहे, तुला नर्तक व्हायचं आहे, तुला गायक व्हायचं आहे, तर हे सगळं तू केलं पाहिजेस. आणि त्यांनी अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लहान मुलांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने मला अशी वाटते, ती म्हणजे शाळेमध्ये आय नेवर परफॉर्म व्हेरी वेल. म्हणजे मला मित्रमंडळी, मैत्रिणी खूप आवडायच्या. आमची मुलींची शाळा होती हुजूरपागा, मैत्रिणी खूप आवडायच्या म्हणून मी जायचे शाळेत, पण मला अभ्यास नाही आवडायचा. चित्रकलेच्या बाई आमच्या खूप छान होत्या, त्यांनी मला एक खूप एस्केलेशन दिलं, त्यामुळे खूप मला उपयोग झाला. पण जे पालक असा आग्रह करतात ना मुलांना की नाही गणित येत नाही म्हणजे काय, अभ्यास तर केलाच पाहिजे, इतके टक्के तर मिळालेच पाहिजेत, मग तू क्लासला जा, याव त्याव, तर तसं मला कधीच केलं नाही. मी एका क्लासला जाऊन पाहिलं आणि ते मला नाही आवडलं, तर मी अक्षरशः 10 दिवसात क्लास सोडून दिला. आणि माय पेरेंट्स वेअर ओके विथ दॅट. आणि पालक तुमचे कसे आहेत, ते तुमच्या आतला आवाज बाहेर येऊ देतात की नाही, ह्यानी खूप फरक पडतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की सगळ्याच पालकांनी खरं हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं मूल स्वतःचे काहीतरी गुण दाखवत असतं. मी जेव्हा चित्रकार व्हायची इच्छा प्रदर्शित केली किंवा डान्सर होण्यासाठी मला शिकायचं होतं, ते नेहमी एनकरेज केलं गेलं आमच्या घरामध्ये. म्हणजे माझा मोठा भाऊ आहे आणि तो सायंटिस्ट आहे मोठा, UK असतो तो, ऑक्सफर्डला. आणि ही वॉज ऑलवेज अ स्टुडियस बॉय. आणि तो बोर्डात, त्या काळी बोर्डात येण्याचं एक वेगळं महत्त्व होतं. तो बोर्डात आलेला, महाराष्ट्रात 7वा, पुण्यात 3रा वगैरे, असा एकदम तो स्कॉलर होता. आणि त्याच्या बहिणीकडून तीच अपेक्षा केली जाऊ शकते सामान्य पालकांकडनं, पण माझे आईवडील खूप वेगळे होते आणि त्यांच्यामुळे मी चित्रकार होऊ शकले आणि मला जे शिक्षक मिळाले त्यांच्यामुळे मी चित्रकार होऊ शकले.
असा अगदी माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांचा खूप मोठा रोल आहे की मुलं पुढे काय होणार ह्याच्यात. माझं खूप कमी आहे त्याच्यामध्ये. आय जस्ट डीड व्हॉट आय फेल्ट लाईक डुईंग आणि आय वॉज अलाउड टू डू. आय वॉज अलाउड टू पेंट. किती सुंदर आहे ना. हो बरोबर. हो लाईक यू सेड की आय थिंक इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. त्यामुळे येस. ते खूप इन्फ्लुअन्स होतं की कसं पेरेंट्स तुम्हाला तुमचं नर्चरिंग कसं करता यावरती तुम्ही काय होणार हे डिसाईड होत असतं. खूपच. तुम्ही कला करायला सुरुवात केलीत हे तर एवढं आपण आत्ता बोललो, पण त्यानंतर तुम्ही बरंच काम केलंत इन आर्ट फॅसिलिटेशन किंवा इन कम्युनिटी वर्क, की सगळ्यांना एकत्र मिळून कला करायची किंवा लहान मुलांना आवडेल असं त्यांना समाजाच्या जवळ आणणं किंवा त्यांना इतर गोष्टींची सुद्धा अजून ओळख करून देणं हे तुम्ही तुमच्या कले थ्रू करता. तर ते कधीपासून सुरू केलं? ते ना मला असं मागे वळून बघताना असं वाटतं की इट जस्ट हॅपन्ड. ते सुद्धा पालकांमुळे अमुक इतकं आहेच. माझी आई म्हणजे शोभा भागवत, त्यांनी गरवारे बालभवनचं सुरुवातीपासून डिरेक्शन केलं. शी वॉज अ डिरेक्टर. आणि गरवारे बालभवन ही संस्था लहान मुलांसाठीच काम करते. आणि मी तेव्हा 9-10 वर्षाची होते जेव्हा ती संस्था सुरू झाली. त्याच्यामुळे मी पण लहानच होते. ते मी बघितला सगळा तो प्रवास. म्हणजे डिरेक्टरचे सुद्धा काय स्ट्रगल्स असतात, त्याला जोडल्या गेलेल्या इतर माणसांनी मुलांचा कसा वेगळा विचार केला पाहिजे. आणि इट्स अन इन्फ्लुएन्शियल इन्स्टिट्यूशन. त्याचा इन्फ्लुएन्स, त्यांच्या तत्वांचा इन्फ्लुएन्स इतर काही शाळांवरती होत गेला. अनेक पालक त्याला जोडले गेले, अनेक शिक्षक आणि शाळा जोडल्या गेल्या. तर त्याच्यातून मला असं वाटतं की एक लहान मूल ही काय चीज आहे हे मला स्वतः व्यतिरिक्त सुद्धा समजायला लागलं. आणि मी जेव्हा 16 वर्षाची झाले तेव्हा 10वी जस्ट पासआउट झालेली होते आणि चित्रकला अमुक इतकी चांगली होतीच. तर माझी आई म्हणली की तू शिकवून बघ ना, तुला जे येतं आहे ते शिकवून बघ, असं काय त्याच्यासाठी आर्टिस्टच असलं पाहिजे असं नाही. आणि मग मी चक्क बालभवनमध्ये शिकवायला लागले. अच्छा. त्यामुळे अगदी लहानपणापासून मला हे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मला मिळाला की मुलांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. आणि मग आपण डिस्कस करतो ना, 16वं वर्ष म्हणजे इतकं कोवळं वय असतं ते खरं. मग एका दुसऱ्या गावामध्ये आम्ही शिकवायला जायचो, मी आणि माझी एक मैत्रीण. तर तो एक वेगळा अनुभव मिळाला की शहरातली मुलं आणि गावातली मुलं किती वेगळी आहेत. त्यांना काय पद्धतीने वेगळं शिकवायला पाहिजे हे खूप मला अर्ली एक्सपिरियन्सेस मिळाले. आणि त्याच्यावरती मग ते हळूहळू बिल्टअप होत गेलं. म्हणजे आय वॉज नॉट अन आर्टिस्ट, आय वॉज नॉट एज्युकेटेड. म्हणजे चालू होतं माझं एज्युकेशन तेव्हा. आय वॉज जस्ट अ स्टुडंट आणि स्टील आय वॉज टीचिंग. त्याच्यामुळे ते मला शिकवता शिकणं याच्यातून मुलं वेगळी समजत गेली. आणि मग नंतर मी काही काळ ड्रॉप वगैरे घेतला. एज्युकेशन पूर्ण झालं, लग्न झाल्यानंतर मला मुलांची एवढी आवड होती की मला मुलांसाठी वेळ द्यायचा होता. आणि मग माझा मोठा मुलगा जेव्हा साधारण 8-9 महिन्याचा होता तेव्हा माझे काय खडूबिडू असतील समजा पडलेले, तर तो उचलून आपली चित्र काढायला लागला. आणि तेव्हा मला असा इतका आनंद झाला की अरे आपण एवढे 10 वर्ष चित्रकला शिकलो पण आपल्याला चित्राचा जन्म नाही बघायला मिळाला. तो मला मुलाच्या थ्रू बघायला मिळाला. आणि हाऊ आर्ट इज बॉर्न असं मला बघायला मिळतं, असं एक फिलिंग आलं. मग तेव्हा मी बालचित्रकलेचा अजून जास्त अभ्यास करायला सुरुवात केला. काही प्रयोग चालू असतात जगभरात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बालचित्रकलेत, त्याचा अभ्यास केला. आणि असं लक्षात आलं की मोठी माणसं जी चित्र काढतात ती आणि बालचित्रकला ह्याच्यात खूप फरक आहे. आणि बालचित्रकारांना लहान मुलांना ज्या त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांचे जे वयाचे टप्पे आहेत, वाढीचे टप्पे आहेत, त्याप्रमाणे चित्र काढायला मिळत नाहीत. त्यांना भारतासारख्या देशात तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांसाठी तयारी करणं एवढा एकच फोकस ठेवतात, तो खूप अपुरा आहे. मग त्याच्या पलीकडे काय काय शक्यता आहेत. आणि त्याच्यातून मी बालभवन आणि अक्षरनंदन शाळा अशा दोन्ही ठिकाणी काम करत होते, पालक होते दोन्ही ठिकाणची. तिथे असं डिस्कशन झालं की तू ही जी भिंतीवर चित्र काढायला लागली आहेस ती तू मुलांना बरोबर घेऊन का नाही काढत. आणि ती कल्पना खूप छान वाटली मला आणि ती एक्झिक्यूट करून बघितली आम्ही पहिल्यांदा. त्याला आता जवळजवळ 10-12 वर्ष झाली असतील. आणि ते इतकं सुंदर वाटलं सगळ्यांनाच बघणाऱ्यांना की मग आमचे काही पालक मित्रमंडळी होते, त्यांनी एनकरेज केलं की तू आमच्या घरी असंच चित्र काढ. मग 40 मुलांना घेऊन त्यांच्या पालकांना घेऊन चित्र काढलं. आणि असं लक्षात आलं की दिस इज वर्किंग आउट रिअली वेल. तर मग वाय नॉट गो प्रोफेशनली विथ इट.
आणि मग मी अशा प्रोफेशनल कामं अशी घ्यायला लागली आणि त्याच्यातून ते हळूहळू हळू खुलत गेलं आणि मग मला पार्टिसिपेशनची पॉवर लक्षात यायला लागली आणि म्हणजे ती मला काम करताना कदाचित दिसत नव्हती, पण माझ्या आजूबाजूचे जे बघत होते त्यांना असं वाटलं की दिस इज समथिंग डिफरंट, दिस इज समथिंग युनिक, की कोणीही या आणि तुम्ही पेंट करा आणि आभा इज गोइंग टू अकोमोडेट यू इन हर पेंटिंग. मग अशी 200-300 लोकांनी मिळून सुद्धा चित्र काढलेली मोठी मोठी आहेत. खूप त्याला प्रचंड हेक्टिक वर्क असतं, ते एनर्जी खूप लागते त्याला, पण त्याचा आउटकम इतका सुंदर आहे असं मला दिसायला लागलं की यू स्टार्ट ओनिंग दॅट वॉल, नॉट जस्ट मी बट एव्हरी पार्टिसिपंट थिंक्स की ही माझी भिंत आहे, हे माझं चित्र आहे. म्हणजे मी एवढासा भाग केलेला असतो त्यातला, पण तुम्हाला ते स्वतःचं चित्र वाटायला लागतं. तर ही काय जादू आहे ना, असं मलाच ते रिअलाईज झालं की हे भन्नाट आहे. असं ते हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं, मला रिअलाईज होण्याच्याही आधी. मग एक मला प्रोजेक्ट असं आलं की कर्नाटकातल्या अगदी एका रुरल भागामध्ये परागचं एक चांगलं प्रोजेक्ट चालू होतं आणि त्या वाचनालयामध्ये त्याच गावातल्या मुलांना घेऊन चित्र काढायची एक संधी निर्माण झाली आणि दॅट वॉज लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी. त्या गावात जाऊन राहणं, त्या मुलांचा अभ्यास करणं, त्यांना काय आवडेल हे शोधून काढणं. म्हणजे कसं होतं की चित्रकला ही असं वरून थापलेल्या प्लास्टरसारखी नाही असू शकत. बरोबर. की मी मला काहीतरी वाटते, माझा काहीतरी शहरी अनुभव आहे, तो जाऊन मी तिथे जर का त्यांच्या भिंतीवर काढला तर दे आर नॉट गोइंग टू कनेक्ट विथ इट. मग मला असं जाणवलं की अरे त्यांच्याच आयुष्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे. एक मला खूप सुंदर अनुभव त्यातला सांगायला आवडेल की पहिल्या दिवशी जेव्हा मी तिथे गेले, सगळंच नवीन होतं आणि अगदी छोटंसं गाव होतं, मला की मजा येत होती आणि आम्ही वाचनालयात मुलांनी यावं याच्यासाठी ती चित्र काढत होतो मुलांच्या सहभागाने. असे पक्षी वाचतायत, असे मोठे पक्षी काढले होते आणि पक्षी वाचतायत असं चित्र होतं. खूप सुंदर दिवसभर चालू होतं. शिक्षक, पालक, अगदी मुलं सगळे आनंदाने त्यात सहभागी झाले आणि एक छोटीशी मुलगी होती 5 वर्षाची आणि ती येऊन डोकावत होती आणि तिच्या कडेवर तिचं धाकटं भावंड होतं. तर मी विचारलं की काय ती का नाही येते चित्र काढायला, तर ते म्हणले की नाही, तिचे आई बाबा कामगार आहेत ना, ते जातात, तिलाच भावंडाकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे ही 5 वर्षाची मुलगी, तिची स्टोरी अख्ख्या भारताची आहे खरं तर, की संपूर्ण भारतामध्ये मोठी भावंड धाकट्या भावंडांना सांभाळतात आणि शिक्षणापासून वंचित राहतात. आपला हेतू जो आहे वाचनालय निर्माण करणं, त्याच्यापासूनच ती मुलगी वंचित राहत होती. आणि मग मला वाटलं की दिस इज ट्रू लाईफ, दिस शूड कम इन टू माय पेंटिंग. मग मी त्या रात्री परत जेव्हा गेले हॉटेलवर तेव्हा मी तिचं स्केच केलं. ती सारखी अशी जी डोकावून बघत होती ते माझ्या असं डोक्यात बसलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी जे वेगळं चित्र ठरवलं होतं ते मी पूर्ण बदलून टाकलं आणि त्या मुलीला चित्रात घेतलं. आणि अशी अंधारी अशी खोली होती, ती दिव्याशिवाय तिथे वाचणंच शक्य नव्हतं. पण ते चित्र झालं आमचं, खूप आवडलं, त्यांना ॲप्रिशिएट केलं, त्यांना अगदी वाटलं की हो आपल्याच गावातली मुलगी वाटते. आणि मग महिन्याभराने त्याच गावावरून पुन्हा आम्ही जात होतो आणि माझी आई माझ्याबरोबर होती. तर मी म्हणलं तिला की आपण ते बघूया, ते फार इंटरेस्टिंग झालं आहे, त्याची स्टोरी पण खूप मजेदार आहे, सांगितली होतीच मी तिला. मग आम्ही ते बघायला गेलो. तर ती जी फॅसिलिटेटर होती तिथली वाचनालयातली, ती सांगत होती की हे तुम्ही काढलं आहे का चित्र, ते बघायला अख्खा गाव येतो रोज, म्हणे 12-15 जण येऊन बघून जातात, कारण त्यांना ते त्यांच्या आयुष्यातलं चित्र वाटतं, त्यांना ती त्यांची मुलगी वाटते. तर हे किती महत्त्वाचं आहे ना. म्हणजे तुम्ही जेव्हा कला सामान्य माणसाच्या जवळ नेता तेव्हा त्यांना कलाही हवीशी वाटते आणि आपण सुद्धा महत्त्वाचे आहोत, आपल्या आयुष्यात हे असं घडतं आहे आणि ते कुठेतरी बदलायला पाहिजे का काय, असाही प्रश्न नक्की त्यांना पडत असेल. बरोबर. अशी एवढी पॉवरफुल आहे ना आर्ट ही गोष्ट. ॲक्च्युली मला ह्याच्यातून 2 तुम्हाला प्रश्न विचारायला आवडतील. पहिला तर म्हणजे तुम्ही म्हणलात तसं की आत्ता आपल्या इथे खूप कला ही खूप, किंवा चित्रकला पर्टिक्युलरली खूप एलिमेंटरी इंटरमिजिएट पुरतीच आहे, की तेवढ्या पुरतंच लहान मुलांना शिकवलं जातं बालचित्रकलेसाठी. तर असं मला म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरनं की लहानपणी एकदा डोंगर रंगवताना मी उलटे काढले होते डोंगर. ओके. की म्हणजे असा डोंगर काढायच्या ऐवजी मी असा काढला होता, व्हॅलीच काढली होती म्हणजे. राईट. आणि तेवढंच होतं चित्रात. अच्छा. आणि माझ्यासाठी तो डोंगर होता, पण माझ्या शिक्षकांना असं वाटत होतं की तो डोंगर नाहीये, कारण त्याचे रंग सुद्धा वेगळे होते. एकतर मी गुलाबी, निळा असे
चट्टेपट्टेवाला डोंगर काढला वा होता. वा. तर त्यांनी मला सांगितलं की असा चालणार नाही, तुला असा डोंगर काढायला लागेल जो आपल्याला दिसतो. म्हणून मला करेक्ट करून तिथे ब्राऊन डोंगर असा असावाला, सरळवाला असं काढायला सांगितलं होतं. तर हे असं मला खूप वेळा जाणवतं की कलाकारांना, किंवा म्हणजे असं वाटू शकतं खूप जणांना की कला करताना ती इट शुड इमिटेट लाईफ ॲज इज, की असं दिसतंय तर इथे डार्क ग्रीन आहे तर माझ्या पण चित्रामध्ये डार्क ग्रीनच आला पाहिजे, तरच ते चांगली कला आहे. तर तसं खरं आहे का, किंवा तसं हाऊ डू यू ओव्हरकम दोज सॉर्ट ऑफ चॅलेंजेस? बरोबर, ओव्हरकमिंग हाच एक खरं सुंदर मुद्दा तू मांडलास. असं आहे ना की चित्रकलेत काही भाग आहेत वेगळे वेगळे, आणि त्यातला रिअलिझम हा एक भाग आहे. पण रिअलिझमला इतका उदो केला जातो की त्याच्यात अडकतात मग फॅसिलिटेटर्ससुद्धा, शिक्षकसुद्धा. त्यांना असं वाटतं की नाही, तुम्हाला रिअलिस्टिक नाही जमलं तर तुम्ही चित्रकारच नाही आहात, विच इज इन अ वे ट्रू. म्हणजे तुम्हाला खरे चांगले चित्रकार व्हायचं असेल तर तुमचा रिअलिस्टिक बेस पक्काच पाहिजे, तर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्टकडे जाऊ शकणार आहात. आणि गेल्या 200-300 वर्षामध्ये जी काही चित्रकलेची प्रगती झाली आहे ना, त्याच्यातून आपले माइंडसेट्स तयार होतात. रेनेसान्सपासून जर का आपण बघितलं तर रिअलिझमला एवढं महत्त्व दिलं गेलं, आणि मग हळूहळू मॉडर्न आर्टपर्यंत जशी चित्रकला आली त्याच्यात तेवढे उधळून प्रयत्न केले ना चित्रकारांनी, सुटले ते मुकाट सुटले अक्षरशः. आणि त्याच्यातून जे खरं कलेची तत्त्व बाहेर आली ती फार महत्त्वाची आहेत. आणि अनेकदा शिक्षकांचा याचा अभ्यास नसतो, असं मी एक ऑब्झर्व केलं आहे. म्हणजे जरी त्यांना कॉलेजमध्ये अमुक इतकं शिकवलं गेलेलं असलं तरी त्याच्यावर सेल्फ स्टडी करावा लागतो, विचारमंथन करावं लागतं, किंवा कॉन्टेम्पररी काय काय एक्सपेरिमेंट्स चालू आहेत जगभरातले ते तुम्हाला माहिती असावे लागतात. तर तुम्हाला एक दृष्टिकोन मिळतो. नुसतं स्वतः चित्र काढून दृष्टिकोन मिळूच शकत नाही. म्हणजे तुम्ही जर का फक्त पोर्ट्रेटच काढत असाल आयुष्यात आणि त्याच्यात तुम्ही काहीच प्रयोग करत नसलात तर कदाचित तुम्हाला तेवढा पर्स्पेक्टिव्ह समजणार नाही की चित्रकला केवढी वाईड आहे. तर रिअलिझम हा एक भाग जरूर आहे, पण ॲब्स्ट्रॅक्ट हा सुद्धा एक भाग आहे. परवा एका माझ्या वर्कशॉपमध्ये इतकी मजा झाली. मार्क रॉथको नावाचा एक पेंटर होऊन गेला, मॉडर्न पेंटर, अमेरिकन पेंटर होता तो. तर त्यांनी काय केलं, असे नुसते वॉशेस, म्हणजे इमॅजिन करूया की समजा ही भिंत आहे ना, तर इथे एक हिरवा पट्टा आहे आणि इथे एक लाल पट्टा आहे समजा, तर दॅट इज हिज पेंटिंग. तर आम्ही कॅनव्हसेस तयार करत होतो कापडं वापरून. तर मुलांना मी दाखवलं की ह्याच्यातनं ना मला एक आर्टिस्ट आठवते, मी तुम्हाला त्याची चित्र दाखवते. आता इतकी सुंदर सोय आहे ना, पूर्वी असं नसायचं की आपल्या हातात फोन आहे आणि पटकन रेफरन्स काढून दाखवला. तर हे वापरलं पाहिजे शिक्षकांनी. तर मी मुलांना रॉथकोची 5-6 चित्र दाखवली. तर काही मुलं थोडीशी रिजिड शाळांमधली आहेत, ती म्हणली की पण हे काय आहे, का काढलं आहे चित्र. तर त्यांना असं वाटलं की तुम्ही माणसं नाही काढली, निसर्ग नाही काढला, प्राणी नाही काढले, पक्षी नाही काढले, तर तुमचं चित्रच नाही आहे, किंवा निसर्ग चित्रच पाहिजे तरच ते चित्र आहे. तर त्यांना मी सांगत होते की तुम्ही असं इमॅजिन करा की कॅमेरा आहे आता सगळ्यांनी वापरलेला असतो, तुम्ही खूप झूम इन केलं आहे तर तुम्हाला 2च रंग दिसणार आहेत. दिसतंय का तुम्हाला. मग शेजारी एक मुलगी बसली ती पाय पसरून, तर तिची अशी ग्रीन कलरची पॅन्ट होती आणि खाली सतरंजीचा डार्क ब्लू कलर होता. त्यांना म्हटलं की मी आता ह्याचा क्लोजअप काढून दाखवते तुम्हाला. वरच्या भागात तो ग्रीन कलर आहे, खालच्या भागात सतरंजीचा रंग आहे. समजा हे आपण वेगळ्या माणसाला नेऊन दाखवलं तर त्याला काय वाटेल, हे काय आहे, त्याला कळणारच नाही काय आहे. बट स्टील इट्स अ ब्युटिफुल कॉम्पोजिशन, इट्स अ ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन. तर रंग आहेत, पोत आहेत, रेषा आहेत, हे सगळे बोलतात. आणि आर्टिस्ट त्याच्यात काय बघतो हे आपल्याला समजून घ्यायची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन फिगर नसली तरीसुद्धा इट्स अ पेंटिंग इन इटसेल्फ, इट्स अ कम्प्लीट पेंटिंग. आणि कदाचित रॉथकोला तेच दिसलं असेल. आणि मग असे अनेक आर्टिस्ट आहेत. तर अशी एक्झाम्पल्स जेव्हा तुम्ही मुलांना देता ना, तेव्हा कुठेतरी डोक्यात त्यांचा विचार सुरू होतो की अरे आर्ट इज बियॉन्ड रिअलिझम. म्हणजे तू जो अनुभव सांगितलास ना लहानपणचा, असं खरं शिक्षकांनी नाही वागता कामा. त्यांनी स्वतःचे होरायझन्स अजून वायडन करायला पाहिजेत की काय आहे बुवा आर्ट, काय हे का वेडे आहेत का मॉडर्न आर्टिस्ट एवढे मोठाले ज्यांची काही कोटी डॉलर्सना चित्र विकली जातात, ते का वेडे होते का लोक अशी वेडे आहेत का, विकत घेणारे वेडे आहेत का. तर देअर इज समथिंग बियॉन्ड इट, बियॉन्ड युअर अंडरस्टँडिंग. ते समजून घेतलं पाहिजे. आणि हा असा पूर्ण होणारा अभ्यास नाही आहे. म्हणजे मला आज रॉथको एवढा समजला आहे, तर कदाचित अजून 5 वर्षांनी मला काहीतरी नवीन त्याच्यातलं लक्षात येईल. आणि शिवाय ह्या सगळ्या मॉडर्न आर्टिस्टनी
जुन्या आर्टिस्टनी जे आपल्यावरती संस्कार केलेले आहेत, व्हॅन गॉसारखा माणूस इम्प्रेशनिझममधून काय त्यांनी अफाट काम केलं, तर तुम्ही चित्रकार म्हणून काहीतरी त्याचा होऊ दे ना इन्फ्लुएन्स, आणि त्याच्यातूनच आत्ताचे कॉन्टेम्पररी आर्टिस्ट तयार झाले, त्यांचीही कामं बघितली पाहिजे. इतकं अफाट काम चालू असतं ना चित्रकलेमध्ये, आणि सगळ्याच्या मुळाशी पुन्हा आपल्याला असा प्रश्नच पडतो की व्हॉट इज द इन्स्पिरेशन ऑफ दिस पर्सन, काय त्यांच्या आयुष्यात इन्स्पिरेशन काय आहे, हाऊ इज दॅट आर्टिस्ट लिव्हिंग हिज ऑर हर लाईफ. तर त्या मुळाशी जाणं आणि त्याच्यातून प्रेरणा घेणं, दॅट इज लाईफ, असंच मला वाटतं. अग्रीड, दॅट इज सो नाईस. कमिंग बॅक टू जे तुम्ही कर्नाटकमधल्या गावातलं सांगत होतात की 5 वर्षाच्या त्या मुलीचं चित्र तुम्ही काढलं तिथे त्या मुलांना घेऊन, बरोबर. तर तुम्हाला असं त्याच्यानंतर जाणवलं का की म्हणजे कधी कुठे की कलेचा असा इन्फ्लुएन्स होतोय की इट इज हेल्पिंग द सोसायटी इन अ वे, नॉट डिरेक्टली, की म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला तिथे पेंटिंग करायला मदत केली नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात काहीतरी फरक पडला जस्ट बिकॉज ते पेंटिंग तिकडे आहे. तर असं तुम्हाला जाणवलं का कुठे तिथे नंतर गेल्यानंतर? हो, असं मला अनेक वेळा जाणवलं ॲक्च्युली. आपण जर का पुण्यामध्ये नदीपात्रात आम्ही जी चित्र काढली ना, रंगजा नावाचा माझा ग्रुप आहे आणि आम्ही स्ट्रीट आर्ट करतो. तर नदीपात्रामध्ये असे चेंबर्स सिमेंटचे उभारून ठेवलेत, तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॅनव्हस, असं माझ्या काही मैत्रिणींना आणि मला काही वर्षापूर्वी वाटलं, आणि वी जस्ट स्टार्टेड पेंटिंग दॅट. त्याच्या मागे अजून एक हेतू होता की नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी खूप धडपड करणारेही काही ग्रुप्स आहेत, तर त्यांना सपोर्ट करणं आणि नदीकडे लक्ष खेचून घेणं. तर ते चित्र आम्ही आमच्या आनंदासाठी काढलं खरं तर, किंवा नदीचं सगळं प्रोजेक्ट सपोर्ट करण्यासाठी काढलं की लक्ष तरी द्या रे, तिथे उभं राहत नाही, इतका वाईट वास येतो आपल्या नदीच्या पाण्याला, तर लक्ष द्या, त्याच्यात बदल व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी ती आम्ही चित्र काढली आणि आमच्या आनंदासाठी. पण ती बघून अजूनही लोक सांगतात मला की मला काहीतरी वेगळंच वाटलं ते बघून, की असं ह्या सरफेसवरती पेंटिंग वॉज नॉट एक्सपेक्टेड. मग ते रंग बघून खूप छान वाटतं, त्यातले आकार बघून खूप छान वाटतं, म्हणजे मासे काढलेत त्याच्यावर, पाणी काढलंय, पण खूप छान टेक्स्चर्स आणि असं ते सुंदर रंगवलंय. तर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो, लोकांना छान वाटतं. छान वाटणं हे इतकं हे केलेलं आहे ना, कमी लेखलेली गोष्ट आहे खरं, पण छान वाटणं इज एव्हरीथिंग असंच मला वाटतं. की आनंदी वाटणं, उत्साही वाटणं, प्रेरणा घेणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ, आणि ते चित्रकलेतून होतं. अजून एक ते करताना मला एक अनुभव आला की आम्ही 3घीच जणी होतो त्या दिवशी, पेंटिंग करत होतो, आणि एक असा भिकारी मुलगा तिथे आला. बरा दिसत होता, तसा काही अगदी खूप खराब झालेला आणि असा नव्हता, व्यवस्थित होता. आणि तो आम्ही चित्र काढतोय म्हणल्यावर थांबला, थबकला. मग आम्ही जरा वर चढत असलो की खालून डबा घ्यायला तो म्हणायचा आम्ही देऊ का तुम्हाला, मग मदत करायला लागला. मग म्हणला मी थोडं रंगवू का, मग त्याला थोडं रंगवायला वगैरे पण दिलं. मग गप्पा मारायला लागला. मग म्हणला माझी आई तिथे ससूनच्या बाहेर असते, आणि म्हटलं तू काय करतो, शाळेत नाही का जात, तर म्हणला नाही ना, मला नाही परवडत शाळेत जाणं. मग मी असाच म्हणे भटकतो, मला आता माहिती आहे कसं भीक मागून खायचं प्यायचं. तर तो आपलाच राहतो, 11 वर्षाचा मुलगा. बट ही वॉज सो क्युरियस अबाउट दॅट पेंटिंग की मला असं वाटलं की का आपली चित्रकला आपण म्युझियम्समध्ये आणि आर्ट गॅलरीजमध्ये रिस्ट्रिक्ट केली, का आपण त्याला फ्रेम करतो आणि विक्रीचाच फक्त विचार करतो. म्हणजे हे कामसुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. रंगजाचं जे आहे ते आम्ही असं व्हॉलंटरी काम ते सुरू केलं, आणि आमच्या आनंदासाठी, आणि लोकांना आनंद मिळतोय तर अजून काय पाहिजे, असं ते सुरू केलं आम्ही काम. तर तेव्हा मला जाणवलं की सगळ्यांना ॲक्सेसिबल हवी ना आर्ट. तुम्ही जर का शाळेत गेलात आणि विशिष्ट पद्धतीनेच शिकलात, आणि तुम्ही जर का आर्टिस्टच बघितले तरच तुमच्यापर्यंत कला पोहोचू शकते, असं का? त्याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यातली अगदी म्हणजे आपण जे घातलेले कपडे आहेत त्याच्यापासून तुमच्यापर्यंत आर्टिस्ट पोहोचत असतात, ते ॲप्रिशिएट करणं, त्याचं महत्त्व लक्षात घेणं, त्याबद्दल कृतज्ञता वाटणं, ह्यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि अगदी गाडीत बसणाऱ्या श्रीमंत माणसापासून ते रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्यापर्यंत सर्वांचा अधिकार आहे कला हा. सगळ्याच कला हा आहे खरं, पण आता मी चित्रकार असल्यामुळे मला चित्रकलेतून त्याविषयी काम करणं शक्य आहे. तर हे मला खूप महत्त्वाचं वाटतं की ते म्युझियम्समध्ये अडकून नाही राहता कामा, कला बाहेर यायला हवी. त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. म्हणजे जसा खराब चित्र बघितल्याचा आपल्यावर परिणाम होतो ना, की असं म्हणून हे पडतं चांदणी चौकात जे काही ते रंगवून ठेवलं ना भयानक रंगांनी, सो सॉरी टू से दिस, पण ते वाईट आहे खूप.
ते नाही असं असता कामा. आणि किंवा ते जी फुलं फुलं नुसती काढून ठेवतात ना, इट्स सो बोरिंग. किंवा आपल्याला जे अगदी कोणीतरी शिकवतं ना की असे त्रिकोणी डोंगर, त्यातनं अर्धा उगवणारा सूर्य, त्यातनं वाहणारी नदी, बंद करा राव ते चित्र काढणं. लेट्स गो बियॉन्ड दॅट. काहीतरी वेगळं काढा, काहीतरी नवं येऊ दे ना काहीतरी समोर. अग्रीड. आय ऑल्सो थिंक की म्हणजे कारण मी पाहिली आहेत तुमची चित्र रिव्हर साईडची, मुळामोठ्याच्या शेजारी जी आहेत त्या बोल्डर्सवरती, ती पण खूप मस्त आहेत. आणि आय अग्री की ते म्हणजे लक्ष वेधून घेणारी आहेत. तुम्हाला असं कुठे वाटतंय का की म्हणजे इट हेल्प्स ऑल्सो इन द ओनिंग अप, जसं तुम्ही म्हणलात की ते आपलं वाटायला लागतं आणि एखादी गोष्ट नॅचरली आपली वाटायला लागते तेव्हा त्याचं प्रोटेक्शन करावं असं वाटायला लागतं की हे सांभाळावं मी. तर तसं तुमचे काही कुठले इन्सिडेंट्स आहेत का वॉल पेंटिंग्सच्या ह्याच्या? अगदी अगदी आहेत. आपल्याकडे ना माणसांना असं तंबाखू खाऊन थुंकायची, पानाची पिचकाऱ्या उडवायची इतकी सवय असते भिंतींवरती. तर आम्ही बालभारतीचं चित्र काढत होतो. सेनापती बापट रोडला बालभारतीची बाहेरची जी भिंत आहे, त्यांना 50 वर्ष झाली तेव्हा मी ते फॅसिलिटेट केलं होतं. आणि जवळजवळ 250हून जास्त मुलं मुली सहभागी झाली होती. आणि आमची अशी इच्छा होती की तो रस्ता वापरणारी जी मुलं मुली आहेत त्यांनीच ती रंगवावी. तर तशी शेजारच्या 4 शाळांमधली मुलं मुली आली होती, त्यांचे आईवडील आले होते. तर शेजारी एक झोपडवस्ती पण आहे आणि तिथली लोकही ये जा करत होती. आणि त्यांची मुलं जेव्हा पार्टिसिपेट झाली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते येता जाता तिथे थुंकायची, तर ते चित्रावर थुंकलं नाही कोणी. त्या 10 वर्ष ते चित्र इतकं छान राहिलेलं होतं, ते कोणी खराब नाही केलं. नाहीतर नुसती प्लेन भिंत दिसली की त्यांना असं थुंकायची खूप इच्छा का होते. आय कॅन नेव्हर अंडरस्टँड दॅट. पण आपण बघतो अशा पिचकाऱ्यांनी खराब केलेलं, तर ते त्यांना एक ओनिंगचं एक फिलिंग आलं की माझ्या मुलांनी काढलेलं चित्र आहे ते हे किती सुंदर आहे ना. म्हणजे असं खरं सगळीकडे व्हायला पाहिजे अशी चित्र की त्याच कम्युनिटीनी ते केलं की त्यांना त्याचं महत्त्व कळणार आहे. कोणीतरी भलत्यानी येऊन काढलं की त्याची व्हॅल्यू नाही तुम्हाला लक्षात येत. तर ते फार सुंदर होतं ते एक्सपिरियन्स. तर तुमच्या बऱ्याच चित्रांमध्ये म्हणजे आता जे वॉल पेंटिंग्स बालभारतीचं तुम्ही म्हणलात तिथे किंवा रिव्हर साईड प्रोजेक्ट जो आहे तुमचा त्याच्यावरती खूप नेचरचे एलिमेंट्स दिसतात. तर तुम्ही आर यू इन्स्पायर्ड बाय नेचर? डू यू टेक थिंग्स फ्रॉम नेचर? तर त्याबद्दल थोडंसं. हो, त्याच्या 2 बाजू आहेत. एक तर आहे मला निसर्गाची प्रचंड आवड आहे. म्हणजे एक काळ असा होता की माझी मुलं छोटी होती तेव्हा आम्ही रोज टेकडीवर जायचो. आमच्या घरामागेच आहे म्हातोबा टेकडी. तर त्यांनी एक असं मुरायला लागतं तुमच्यात ते सगळं निसर्गाचं सत्व आणि इतकं छान वाटतं तिथे जाऊन, वेगळं वाटतं. आय लव्ह गोईंग इन टू नेचर. आणि माझा भाऊ इकॉलॉजिस्ट आहे. त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून त्याच्याबरोबर जंगलात हिंडणं, त्याची प्रोजेक्ट्स बघणं, अशा सगळ्यांनी एक वेगळी समज येते तुम्हाला. तुमचं भावंड जेव्हा एखाद्या विषयात काम करत असतं तेव्हा तुम्ही गांभीर्याने त्याच्याकडे बघायला लागता. तर तसंही झालेलं आहे. त्यामुळे नेचर कॉन्झर्वेशन, त्यातले काही प्रयोग घरगुती असे सुद्धा आम्ही अगदी लहानपणापासून घरी केल्यामुळे मला त्याचं महत्त्वही समजतं. पुढे जाऊन मी इकॉलॉजिकल सोसायटीचा 1 वर्षाचा डिप्लोमाही केला. त्याला सुद्धा आता 10-11 वर्ष होऊन गेली. पण त्यांनी एक तुमची नागरिक म्हणून समज वाढते की काय आहे सध्याची परिस्थिती, काय आहे इकॉलॉजीची आणि ग्लोबल वॉर्मिंग सारखे जे प्रश्न आपण फेस करतोय ते हाऊ टू लुक ॲट दॅट. आणि तुमच्या लेवलला तुम्ही काय करू शकता आणि समाजाच्या लेवलला काय केलं गेलं पाहिजे. किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करणं, जसं आता ते झाडं कापण्याला विरोध करतायत ना, तर त्याच्यात तुमचं पार्टिसिपेशनचं महत्त्व काय आहे, तुम्ही का त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं का महत्त्वाचं आहे. अशा अनेक गोष्टी मला जास्त क्लिअरली समजायला लागल्या. आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे विषय चित्रामध्ये यायलाच पाहिजेत. आणि मग झाडं घेताना आता एक बालभारतीचंच आपण उदाहरण घेऊ. त्याच्यामध्ये इतकी प्रचंड होती ना ती भिंत की त्याच्यात चित्रकार म्हणून मला चॅलेंजेसच खूप होती. जागा कशी भरायची एवढी मोठी, इट्स अ बिग चॅलेंज. जेव्हा तुम्ही छोटं चित्र काढता तेव्हा ते पटकन भरून जातं, पण एवढं मोठं एवढ्या सगळ्या लोकांना सोपं जाईल असं ते अनेक त्याला निकष लावून झाडं आणि निसर्ग हा एलिमेंट खूप सोपा जातो. कारण सगळेच जण निसर्गाशी कनेक्टेड असतात. माणूस हा निसर्गाचा भाग आहे हे आपण विसरतो, अनेकदा तुकडा पाडतो, पण वी आर पार्ट ऑफ इट. आणि ते खूप सहज त्यामुळे मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा सोपं जातं झाड तुम्ही जर का काढायला दिलं.
झाडाचा आकार आणि एकूणच तुम्ही एखादं झाडाचं निरीक्षण करायला लागलात तर लक्षात येतं की कसंही असू शकतं झाड, वाटेल तसा आकार असू शकतो. त्यामुळे एनिथिंग दॅट यू कॅन हा खूप महत्त्वाचा शब्द. यू कॅन ड्रॉ ऑर पेंट कॅन बी ॲकोमोडेटेड इन अ ट्री, इन अ फॉर्म ऑफ अ ट्री. म्हणून झाडं मी खूप वापरते. आणि मग तेच रिपिटिशन व्हायला लागलं की एक चित्रकाराला सुद्धा अस्वस्थता येते. त्यामुळे रिपिटिशन होऊ नये याच्यासाठी मग तुम्हाला अनेक स्टाईल्सचं स्टडी करावा लागतो की यांनी कसं काढलं आहे, या स्टाईलमध्ये कसं काढतात. मग माझ्या चित्रामध्ये काही आदिवासी शैली दिसतात, काही ऑस्ट्रेलियन अबॉरिजिनल स्टाईलमधलं दिसतं, काही मॉडर्न दिसतात. असं आय यूज अ कॉम्बिनेशन. म्हणजे एस्थेटिक्स हा भाग त्यातला खूप महत्त्वाचा आहे. नॉन आर्टिस्टना हे जमेलच असं आय एम नॉट शुअर की जमेल का. पण तुम्ही जेव्हा आर्टचा अभ्यास एवढाली वर्ष करता तेव्हा तुम्हाला कुठल्या झाडाबरोबर कुठलं छान जाईल, कुठली रंगसंगती, हे असं मूर्त तुमच्यात आपोआप ते बाहेर येतं. यू डोंट हॅव टू मेक अन एफर्ट टू मेक इट लुक गुड. आणि मग ती सगळी वेगळी झाडं त्याच्यात खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एकत्र, एक कुठलं तरी अमेरिकन स्टाईलचं झाड आणि एक ऑस्ट्रेलियन आणि एक भारतीय, अशा 3 झाडांचं चित्रसुद्धा इंटरेस्टिंग दिसू शकतं एकत्र. असं ते तुम्ही करता व्हायला लागतं. आणि लहान मुलांच्या क्रिएटिव्हिटीबद्दल आपण थोडंसं बोलूयात का, की लहान मुलांना जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह स्टेटमध्ये बघता, काहीतरी क्रिएट करताना बघता, तेव्हा म्हणजे व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट ऑफ दॅट? चित्रकलेच्या बाबतीत ना मी असं ऑब्झर्व केलं आहे की तुम्ही कसं फॅसिलिटेट करता त्याच्यावर खूप अवलंबून आहे की मुलं रिस्पॉन्ड कसं करतात. त्यामुळे तुम्ही जर का एक मोकळेपणा दाखवलात शिक्षक म्हणून की हे बघ मी असं करते आहे, हे मी केलेलं आहे, पण तू जेव्हा करशील तेव्हा तू असंच केलं पाहिजेस असं नाही आहे, टेक युअर ओन फ्रीडम. तर ते लर्न हाऊ टू यूज द फ्रीडम आणि त्याच्यातून खरी क्रिएटिव्हिटी निर्माण होते. ना क्रिएटिव्हिटीचे 3 भाग आहेत असं म्हणतात. त्यातली एक म्हणजे अनियमितता, की आत्ता मला सुचल्यानंतर सुचेलच असं नाही, परत काहीतरी सुचेल, किंवा एक काहीतरी पाथ मी ठरवून घेतला आहे तर तो मला ब्रेक करायची गरज असते किंवा माझी कपॅसिटी असते तो ब्रेक करायची. दॅट इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस. किंवा दुसरा एक भाग आहे तो म्हणजे सतत नवीन कल्पना सुचणं आणि त्याच्यासाठी स्कोप निर्माण करणं किंवा मुलांना मध्ये अवेअरनेस निर्माण करणं की बघ ना तुला काय सुचतंय. म्हणजे ना एखादा क्लास चालू असतो आणि एक मूल 1 तास समजा असेल वर्कशॉपचा, तर एक मूल दर 5 मिनिटांनी असं की ताई नाहीच सुचत आहे, तर त्याला असं नाही म्हणायचं मग हे बघ मी तुला काढून दाखवते किंवा ये मी तुझा हात धरून काढते, हे काढ, असं नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं की बस जरा वेळ सुचेल, बाकीच्यांचं बघ काय काय चाललंय त्याच्यातून सुचेल. मग ते मूल 10 वेळा येऊन तुम्हाला म्हणतं दर 5 मिनिटांनी की ताई मला नाहीच सुचत आहे, तेव्हा त्याला रिस्पॉन्स असाच द्यावा लागतो की थांब जरा सुचेल, आणि मग त्याला शेवटच्या 5 मिनिटात सुचतं. तर हे क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तर ती एनकरेज करणं, त्याला खत पाणी घालणं, ती समजून घेणं मुळात की मी काढून दाखवलं आहे त्याची तू कॉपी कर, दॅट इज नॉट क्रिएटिव्ह इनफ. इट इज क्रिएटिव्ह इन सर्टन वेज, दॅट्स नॉट क्रिएटिव्ह इनफ. आणि मुलांची क्रिएटिव्हिटी त्याच्या बियॉन्ड आहे हे लक्षात घेणं. आणि क्रिएटिव्हिटीच्या प्रोसेसमधला तिसरा भाग म्हणजे वेगळ्या गोष्टींची सांगड तुम्हाला घालता येणं. म्हणजे आपल्याकडे जसं कंपार्टमेंटलायझेशन झालेलं आहे ना विषयांचं, की अच्छा मला विज्ञानात गती आहे मग मला चित्रकलेत असायची गती नाही, तर नाही, विज्ञान आणि चित्रकला एकत्र येणार आहे, कुठेतरी एकत्र येतच ते, किंवा तुम्ही आवर्जून आणा. असे तुमचे जे डोक्यात तुम्ही भाग केलेत ना, की म्हणजे मला लहानपणापासून असं कायम वाटायचं की आपलं काय अगदी आपण चित्रकार म्हणजे साधे होत, आपल्याला काय फार काही किंमत नाही आहे, आपल्या टॅलेंटलाही नाही आहे. तर त्याचं कारण मला असं वाटलं की शाळेनी जो एक गणित विज्ञान या विषयांना महत्त्व दिलेलं आहे किंवा त्याच्यानंतर भाषेला आहे, तर तेच महत्त्वाचं आहे असं कायम एक रुजलेलं असतं मनात. आणि मग असं वाटतं की अरे बापरे आपल्या गोष्टीला स्कोपच नाही आहे, आपण अगदीच फालतू निघालो असं असतं कुठेतरी. म्हणजे कुठल्याही चित्रकारांना तुम्ही विचारून बघितलं तर तेही म्हणतील की नाही मी काय एवढं काय नाही, असं एक फिलिंग असतं. आणि ते ह्या शिक्षणातल्या तुकडे केल्यामुळे आहे. तर ते तुकडे जेव्हा तुम्ही जोडता ना किंवा 3 गोष्टी एकत्र आणता समजा, तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी खरी खुलते. तर या पद्धतीने मुलांना शिकवणं खूप आवश्यक आहे. आणि मुलं जेव्हा हे प्रत्यक्षात आणतात, या पद्धतीने चित्र काढतात, तेव्हा ज्या मोकळेपणाने ती काढतात, जितकं त्यांना मनातलं बोलायची इच्छा होते, जेवढा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स ही एक अशी गोष्ट आहे ना की दुसराच खच्ची करतो एखाद्या मुलाला.
म्हणजे मी समजा म्हटलं की ह्या तुला काय जमत नाही आहे, तर गेला ना कॉन्फिडन्स त्या मुलाचा. त्याच्यापेक्षा मी म्हटलं की हां हे तू वेगळं काढलं आहेस आहे, मला खूप आवडलं, तर त्याला वाटतं की येस आय कॅन ऑल्सो डू समथिंग, आणि मग त्याचा आत्मविश्वास एस्केलेट होतो. तर हे घडणं शिक्षकाकडून हे खूप आवश्यक आहे, कौतुक होणं मुलांचं, तर मुलं खुलतात आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये इतक्या नव्या नव्या गोष्टी मुलं मग आणू शकतात. किंवा असा जो एक ओपननेस असतो ना मुलांचा, की नवी संकल्पना मी समजा शिकवते आहे, तर ते मूल इतकं असं तन्मन एकाग्र करून ऐकतं ना, दॅट इज सो युनिक टू चिल्ड्रन. असं मोठी माणसं नाही करू शकत. अशी ती त्यात विरघळून जातात त्या ॲटमॉस्फिअरमध्ये, आणि मग इतकं मिळतं त्यांना त्याच्यातून. ते मला फार सुंदर वाटतं मुलांचं, आणि जे मोठ्या माणसांनी लहान मुलांकडून शिकण्याजोगं आहे. हो, कारण आय थिंक लहान मुलं ऑल्सो ट्रस्ट यू सो ब्लाइंडली, की इतका विश्वास असतो त्यांचा तुमच्यावर जेव्हा तुम्ही काहीतरी शिकवत असता सगळ्यांचा लहान असतो असं मुलांना. नाही. अच्छा. काही मुलं खूप रिझर्वड असतात, त्यांना तसे त्यांच्या घरचं वातावरणाप्रमाणे ती मुलं वागतात. काही मुलं अगदी विश्वास ठेवतात, काही जरा असे ऑब्झर्व करून मग ठरवतात सावकाशीने की हे खरं आहे का नाही. पण इम्पॅक्ट होतोच त्यांच्यावरती. आपण वागतो त्याचा सर्वात जास्त होतो, बोलतो त्याचा कमी होतो. नाईस. आणि मला हे पण विचारायचं होतं की याच बाबतीत तुम्ही म्हणलात की लहान मुलं खूप मनापासून म्हणजे खूप ते ऐकून करत असतात, आणि तुम्ही जसं शिकवता ते तुम्हाला खूप एम्पथी ठेवून त्यांना शिकवावं लागतं. तर मला ह्याबद्दल पण थोडंसं बोलायचं होतं की तुम्हाला असं वाटतं का की चित्रकलेच्या थ्रू लहान मुलांना, आत्ता काळाची गरज आहे मुलांना आणि ॲडल्ट्सना सुद्धा जास्त खरं, एम्पथी शिकवणं खूपच खूप, कारण आय थिंक तेच आता खूप नाहीसं होत चाललंय, द एम्पथी इन पीपल, की सगळ्या इतके इंडिव्हिज्युअलिस्टिक झालेत, इतके स्वतःबद्दल विचार करणारे झालेत. हो ना. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की कधी तुम्ही फॅसिलिटेट करताना एक तुम्हाला असा एक इन्सिडेंट असेल की जेव्हा लहान मुलांना असं लक्षात आलं पटकन तुम्हाला की कशाबद्दलची तरी ओढ वाटतेय किंवा कोणाबद्दल तरी एम्पथी वाटतेय असं? मला ना एक गंमत सांगायला आवडेल. काही वर्षापूर्वी एक माझा असाच टॉक झाला होता, आणि त्याच्या प्रश्नोत्तरांमध्ये मला विचारलं गेलं की कुठे असते खरी कला, आणि तेव्हा मी अगदी सरधोपट बोलले, आणि ते मी जेव्हा ऐकते तेव्हा मला असं वाटतं की असं का मी उत्तर दिलं, अजून याचा मी डेप्थमध्ये विचार केलेला हवा होता खरं म्हणजे, आणि तेव्हा सांगता आला असता तर बरं झालं असतं. आणि तेव्हापासून मी त्या प्रश्नाचा विचार करते की कुठे आहे खरी कला. म्हणजे प्लेटोनी असं म्हणलं आहे की बघणाऱ्याच्या दृष्टीत आहे कला. हे अगदी सरधोपट उत्तर झालं, ऐकलेलं उत्तर झालं. पण ओव्हर द इयर्स माझ्या असं लक्षात आलं आहे की खरी कला एम्पथीमध्ये आहे. म्हणजे कॅनव्हसवर जी उतरते ती कलाच नाही आहे. तुम्हाला जर का करुणा दाखवता आली नाही दुसऱ्या माणसाच्या प्रती, तर ते म्हणजे यू आर लॅकिंग द होल पॉईंट ऑफ आर्ट इन युअर लाईफ. म्हणजे कागदाच्या तुकड्यावरती चित्र काढणं एवढी नाहीच आहे मर्यादित कला. तुम्हाला एखादं मूल कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलं आहे, काय व्यक्त करायचं ते प्रयत्न करतं आहे, किंवा काय स्ट्रगल्समधून ते जातं आहे. एकेका मुलाला ना काही रंग वापरायला आवडत नाहीत, तर तिथे मला असं वाटतं की मी जर का त्याच्याशी एम्पथाईज होऊ शकले नाही, तर त्याचं खरी आर्ट त्या मुलाची बाहेरच येणार नाही. किंवा काही मुलं जी असतात त्यांच्या बोटांना अशी सेन्सिटिव्हिटी वेगळी असते की त्यांना रंगात हात घालायला आवडत नाही. तर तिथे जर का त्या मुलाला मी फोर्स केलं की नाही सगळ्यांनी हेच करायचं आहे, तूही हेच करायचं, तर वेअर इज माय एम्पथी गॉन. तिथे चित्रकलेचा मृत्यू होतो. जेव्हा त्या मुलाला मी जबरदस्तीने काहीतरी करायला लावते तेव्हा तिथे कला मरते. चित्रकलाच मरते असं नाही, कलाच मरते. आणि एम्पथी आणि कला यांचा इतका जवळचा संबंध आहे की एम्पथी हीच कला आहे असं मला अलीकडे जाणवायला लागलं आहे. म्हणजे जसं त्या मुलीचं मी मगाशी सांगितलं ना की मी जर का एम्पथाईज झाले नसते त्या सगळ्या सिच्युएशनला, तर माझ्या हातून ते चित्रच उमटलं नसतं, आणि त्या सगळ्या लोकांना त्याचा आनंदच घेता आला नसता, आणि त्याच्याविषयी आपण बोलूच शकलो नसतो. तसं त्याचा ना एक असा वेगळा एक असा फ्लो असतो प्रत्येक गोष्टीचा. आणि मुलांना जेव्हा मी चित्रकला शिकवते तेव्हाही मला असं वाटतं की त्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात वेगळी चमक असते, आणि त्याच्याशी जर का मी एम्पथाईज नाही होऊ शकले तर कसं मी शिकवणार. आणि प्रत्येक मुलाचं काहीतरी वेगळं चालू असतं. 40 मुलांना शिकवताना त्यांच्यात असे ग्रुप्स दिसतात तुम्हाला की अरे हे खूप एनर्जेटिक आहेत, हे अगदीच डल आहेत, अरे हे वेगळ्या बॅकग्राऊंडमधले आहेत, त्यांना कॉन्फिडन्सच नाही आहे, त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायला पाहिजे.
तर वेन आय एम्पथाईज विथ देम दे कॅन एम्पथाईज विथ देअर आर्ट. आणि लहान मुलांकडनं खूप अपेक्षा नाही आपण करू शकत या स्टेजला, पण असं जे चांगलं वागण्याचं, करुणा दाखवण्याचे जे परिणाम असतात ते लॉंग टर्म असतात. बरोबर. म्हणजे त्यांना दुसऱ्या माणसाबद्दल विश्वास वाटणं, स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटणं आणि त्याच्यातून त्यांना इतर माणसांशी डील करण्याचं बळ मिळणं. म्हणजे मध्ये एक अगदी झोपडवस्तीतल्या एक ग्रुप आला होता चित्रकलेच्या वर्कशॉपला आणि बाकीची मुलं तशी सधन वर्गातली होती, पण ती एक 6-7 जणं अगदी गरीब वर्गातली कळत होती. असं एक विशिष्ट वास येत होता त्यांच्या अंगाला, कपडे मळकट होते आणि त्यांना कॉन्फिडन्सही कमी होता. म्हणजे त्यांनी एक वेगळा ग्रुप केला चक्क स्वतःचा. मी नाही नव्हतं विचारलं, मी म्हणलं होतं मिक्स ग्रुप्स असू देत, पण चिल्ड्रन चूज देअर कंपॅनियन्स, तुम्ही नाही त्याच्यात इंटरफिअर करू शकत. आणि तेव्हा त्या मुलांना मला खूप वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावं लागलं. ती म्हणते की नाही ना, पण आम्हाला येतच नाही चित्रकला, आम्ही कसं काढायचं. बाकी सगळी शाळेमध्ये काढलेलं होतं त्यांनी, त्यांना मोकळेपणाने मटेरियल्स यूज करायला मिळालेली होती. म्हणजे त्यांना अतिशय एम्पथेटिकली आर्ट मटेरियल मिळालेलं होतं, म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा होता. आणि तेच ह्या मुलांच्याकडे इतकी स्कॅर्सिटी आहे की त्यांना रंगसुद्धा मिळाले होते की नाही अशी मला शंकायला लागली. कदाचित ते पहिल्यांदाच एवढी 50 खडूंची पेटी बघत होते. तर तो त्यांना आनंद घ्यायला शिकवण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागले. आणि ओनली वेन आय कॅन एम्पथाईज विथ देअर सिच्युएशन कॅन आय फॅसिलिटेट बेटर. नाहीतर जर का मी बाकीची 30 मुलं अशी आहेत की ज्यांच्याकडे लक्षच द्यावं लागत नाही, त्यांना सांगितलेलं सगळं लगेच समजतंय आणि लगेच उतरतंय, त्यांच्यात मी अडकून राहिले असते तर ही 10 मुलं कायम निग्लेक्टेडच राहिली असती. बरोबर. म्हणजे सगळा आपला तो जो आरटीचा जो हे आहे ना, राईट टू एज्युकेशनचा जो घटक इंट्रोड्यूस केला तो इतका पॉवरफुल आहे ना. फक्त यू हॅव टू लर्न टू यूज इट प्रॉपरली. ते खूप महत्त्वाचं आहे. राईट. आणि मला हे पण विचारायचं होतं तुम्हाला की लहान मुलांना आत्ता सध्याच्या काळात आपण खूप म्हणजे दीज वर्ड्स हॅव बिकम व्हेरी पॉप्युलर. कन्झर्वेशन करायचं आहे, वी नीड टू कन्झर्व द नेचर, वी नीड टू प्रोटेक्ट नेचर, वी नीड टू स्टँड फॉर नेचर. पण या सगळ्यामध्ये कलेचा एक्झॅक्टली किती उपयोग होतोय हे इतकं आपण इग्नोर केलं जातं बरेच वेळा. कारण आय थिंक आफ्टर कोविड तर कला ही इतकी नॉन इसेन्शियल पार्ट ऑफ लाईफ झाली आहे की कोणाकडे वेळच नाही आहे. आता विथ हॅव्हिंग सेड दॅट AI आल्यानंतर सुद्धा कम्प्लीटमध्ये अजूनच कमी हे झालं. किंमत त्याची इतकी कमी झाली आहे की फारसं लोकांना हे वाटत नाही, इम्पॉर्टंट वाटत नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हाऊ डू यू थिंक आर्ट अफेक्ट्स द वे वी कन्झर्व ऑर लुक ॲट नेचर? इतका सुंदर प्रश्न आहे ना. याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत ह्याच्यातल्या. त्यातली मला एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की कॉन्टेम्पररी आर्टिस्ट जे आहेत ना वेगळे वेगळे, ते कसं कॉन्झर्वेशनसाठी काम करतायत आणि त्यांच्या कलेतून ते काही स्टेटमेंट्स उभी करतायत. एक अँडी गोल्ड्सवर्दी नावाचे UK मधले आर्टिस्ट आहेत, ते इन्स्टॉलेशन्स करतात. ते काय करतात, निसर्गात जातात आणि तिथे जे काही मटेरियल अवेलेबल असेल ते गोळा करून त्याच्यातून इन्स्टॉलेशन्स करतात आणि व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे बर्फाळ प्रदेशात त्यांनी एकदा जाऊन तिथे असे सुळके तयार होतात ना बर्फाचे, ते सगळे गोळा केले. ते काय मेल्ट होणार नाहीत आपल्याला, इथे या हवेत बसून त्याचा अंदाज नाही करता येणार. तर ते ग्लव्ज घालून आणि वॉर्म कपडे घालून असं त्यांना तिथे जाऊन ते गोळा केले त्यांनी. आणि थोडेसे ते घासले की चिकटतात ना एकमेकांना, तर त्याच्यातून असं एक सुंदर स्पायरल असं एक हे तयार केलं जोडून बर्फाचं स्कल्पचर. छान मोठं आहे असं. आणि त्यांना माहिती होतं की तिथे सूर्यास्त कधी होतो, तर त्या वेळेची वाट बघायला त्यांनी असं विशिष्ट एका दगडावरती ते स्कल्पचर ठेवलं होतं. आणि सूर्य जसा जसा खाली जायला लागला तसे तसे त्याचे असे तिरके किरण आले आणि असं ते इल्युमिनेट झालं. आणि ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करतात ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला दाखवतात. त्याच्यामुळे त्याचं काय, त्या आर्टिस्टची प्रोसेस काय चालू आहे ना. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कशासाठी आपण वेगळी मटेरियल्स कशासाठी वापरायची, निसर्गातलीच वापरूयात आणि मग ते तिथे जेव्हा मेल्ट होऊन जाईल तेव्हा जाईल, इट विल बिकम अ पार्ट ऑफ नेचर अगेन. तर दिस इज ट्रू कॉन्झर्वेशन. म्हणजे मला जे करायचं आहे ते मी त्याच्यामध्ये बसवलं सुद्धा आणि तरी निसर्गाला डॅमेज कुठे केलं नाही. दिस इज ट्रू कॉन्झर्वेशन. असे अजूनही काही आर्टिस्ट आहेत. एक जपानी आर्टिस्ट आहे युसुके असाई, अगदी अर्ली 40s मध्ये वगैरे आहे बरं का, तो यंग आर्टिस्ट आहे.
तर त्याला परवडणार नव्हतं चित्रकलेचं एज्युकेशन घेणं, म्हणून त्यांनी पॉटरी शिकली. आणि पॉटरी शिकताना त्याच्या असं लक्षात आलं की मातीचे वेगवेगळे जे रंग आहेत ते खरे चित्रात खूप सुंदर दिसतील. तर तो मोठमोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये जातो, म्हणजे अगदी फरशी लावलेल्या चकचकीत आर्ट गॅलरीज, आणि तिथे तिथली आजूबाजूची माती आणतो, ती घोटून त्याचा रंग करतो, एक 10-12 शेड्स करतो तयार वेगळ्या वेगळ्या, अगदी पिवळ्यापासून ते डार्क ब्राऊनपर्यंत अशा वेगळ्या वेगळ्या लालसर अशा शेड्स करतो, आणि त्यांनी सुंदर चित्र रंगवतो. आणि त्याचं झालं त्याचं पण एक 12 दिवस ते राहतं चित्र. तो म्हणतो आता धुवून टाकूया चित्र, दॅट्स इट. म्हणजे त्याचं लाईफ स्पॅनच तेवढा आहे. मला असं वाटतं की हे ज्याला समजलंय ना की माझे जर का शरीराची सुद्धा शेवटी माती होणार आहे, तर मी तयार केलेल्या वस्तूंची सुद्धा मातीच झाली पाहिजे, आणि त्यासाठी मी आवर्जून प्रयत्न करायला पाहिजे. हे खरं कॉन्झर्वेशन आहे. एव्हरीथिंग हॅज टू बी बायोडिग्रेडेबल. खूप महत्त्वाचा आहे हा विचार, आणि तो हे चित्रकार आणतात त्यांच्या आयुष्यामध्ये. अजून एक आफ्रिकन एक आर्टिस्ट आहे, इन्स्टॉलेशन आर्टिस्टच आहे, एल अनात्सुई नावाचा. तर कला शिक्षक होते ते अनेक वर्ष, आणि त्यांच्या गावामध्ये युरोपातून आणि अमेरिकेतून वेस्ट मटेरियल आणून डंप केलं जातं. तर त्या ज्या पूर्वी अशा थम्सअपच्या वगैरे बाटल्या मिळायच्या ना, त्याची झाकणं असायची मेटलची. त्यांनी काय केलं, ती हजारो झाकणं गोळा केली आणि ती फ्लॅट केली दाबून दाबून, आणि एक तार वापरून ती जोडली एकमेकाला, आणि त्याच्यातून एक असं सुंदर असा सरफेस आर्टिस्टिक तयार केला. म्हणजे त्याचं जे हे आहे रंग आहे तो सुद्धा त्याच्यात थोडा शिल्लक राहतो, आणि ते असं चमकत असतं. आणि अपसायकलिंग ही काय गोष्ट आहे ना, ते लनात्सुई करून शिकावं. आणि त्यांची इतकी फेमस आहेत आता युरोपात वगैरे इन्स्टॉलेशन्स, खूप मोठमोठ्या गॅलरीजमध्ये त्यांचे सगळे हे होत असतात एक्झिबिशन्स. तर हे एक वेगळंच स्टेटमेंट आहे. म्हणजे असे काही देश आहेत जे आपला कचरा गरीब देशांकडे पाठवतात आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होते अशी समजूत करून घेतात, आणि तिथले काही आर्टिस्ट त्याच्यातून सुद्धा काहीतरी इतकं महत्त्वाचं बाहेर काढतात. ही जी प्रोसेस आहे ना, ही खरी कॉन्झर्वेशनचीच आहे. दिस इज रिसायकलिंग, दिस इज अपसायकलिंग. आणि हे प्रत्येक माणसाला आपापल्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नक्की आणता येतं. म्हणजे माझ्या स्केलला मला काय आणायला लागेल हे लक्षात येण्यासाठी त्याचा एक्सपेरिमेंट बघणं, त्याची आर्ट समजून घेणं, दिस इज कॉन्झर्वेशन. किंवा मी लहान मुलांसाठी कॅनव्हस मेकिंगचं एक वर्कशॉप डिझाईन केलेलं आहे. ओके. म्हणजे कॅनव्हस म्हणजे केवळ बाजारातून आणलेला कॅनव्हसच असू शकतो ही संकल्पना चुकीची आहे. किंवा माझ्या 8 वर्षाच्या मुलांनी कॅनव्हसवरती ऑइल पेंटिंग केलं म्हणजे तो आता आर्टिस्ट झाला, ही समजूत करून घेणं खूप चुकीचं आहे. तो कॅनव्हस तयार करण्यासाठी त्या इंडस्ट्रीला केवढी एनर्जी घालायला लागली, किती कापडं वापरायला लागली त्याच्यासाठी, ती कशी तयार करायला लागली, त्याच्यामध्ये केवढं पाणी वापरले, केवढी ऊर्जा वापरली. म्हणजे त्याचा एक कार्बन फुटप्रिंट ऑलरेडी त्या प्रॉडक्टनी तयार केला आहे. मग ते माझ्याकडे येणार, मी ते वापरणार, आणि मग मला नाही आवडलं तर मी फेकून देणार. मग त्याचा कचऱ्यातला एक प्रवास आहे. ते इधर कुठेतरी ट्रॅशमध्ये जाणार, लँडफिलसाठी जाणार, आणि त्याच्यातून पोल्युशन निर्माण होणार, किंवा ते जाळलं जाणार, त्याच्यातून पुन्हा पोल्युशन निर्माण होणारच. तर हा जो प्रत्येक वस्तूचा प्रवास आहे ना, हा समजून घेणं आर्टिस्टनी सुद्धा. म्हणजे तुम्ही जर का ऑइल पेंट्स वापरत असाल तर अरे तयार कसा होतो कारखान्यात ऑइल पेंट, कुठून आणतात तेवढे पिगमेंट्स, त्याच्यात काय सिंथेटिक मटेरियल्स घालतात, कुठली केमिकल्स घालतात, ते माहिती आहे का तुम्हाला? काही माहिती नसतं आपल्याला. आणि मुलांबरोबर तर मी हे जे एक्सपेरिमेंट्स केले ना, नैसर्गिक रंग तयार करण्याचे, एकदा एका वर्गामध्ये मी मुलांना सांगितलं की डाळिंबाची सगळ्यांनी सालं गोळा करायची. एक आठवड्यामध्ये होता. त्यांना सांगितलं की आज डाळिंब घ्यायचं, ते खायचं, त्याची सालं वाळवायची 2 दिवस, आणि पुढच्या वेळी आपला जो तास आहे तेव्हा कोणाच्या तरी बरोबर मोठ्या माणसाच्या, गॅसजवळ आपण जायचं नाही छोट्या मुलांनी, मोठं माणूस बरोबर पाहिजे, एका भांड्यामध्ये ती सालाचे तुकडे करून टाकायचे, त्याच्यात पाणी घालायचं आणि निम्मं पाणी होईपर्यंत उकळायचं, आणि जो रंग होईल तो उद्या घेऊन यायचा पुढच्या क्लासला. तर सगळ्यांनी आणला बरं का करून, मी सुद्धा नेला होता करून. तर हे असं त्याच्याशी कनेक्शन ना, इतकी सुंदर गोष्ट आहे ही नैसर्गिक गोष्टींशी. आणि प्रत्येकाच्या रंगाची शेड वेगळी, प्रत्येकाचा थिकनेस वेगळा, बरोबर, प्रत्येकाचा वास वेगळा. या रंगाची चव घेऊ शकता तुम्ही, जे बाजारातल्या रंगांचं तुम्ही करूच शकत नाही. आणि मग जेव्हा तो रंग रंगवला तेव्हा त्याची शेड पुन्हा वेगळी, आणि मग रंगवल्यानंतर पुन्हा त्याचा रंग बदलला. तर ही जी प्रोसेस आहे ना, याच्यातून तुम्ही कॉन्झर्वेशनच्या खूप जवळ जाता. आणि नुसतंच बाजारीकरणाला, बाजारातल्या प्रॉडक्ट्सना हो हो म्हणत गेलात तर
तुम्ही कुठे खोली तुम्हाला येतच नाही कुठे, वरवर वरवर सगळं काम राहतं. तर त्यापेक्षा हे असे प्रयोग करून मुलांना त्या कॉन्झर्वेशनच्या जवळ नेणं, ह्याच्यातून खूप चांगले आर्टिस्ट आणि खूप चांगली माणसं घडतील असा माझा विश्वास आहे. म्हणजे आता मला 10 वर्षांनंतर जे विद्यार्थी मला भेटतात ते मला आवर्जून सांगतात की का नाही तू पण शिकवत त्या शाळेमध्ये, तू शिकवायला पाहिजेस, तू खूप वेगळं शिकवलंस आम्हाला. ते आता मला 10 वर्षांनी असं मला रिपोर्ट्स मिळतात त्याचे की अरे मी जे बोलले, मी जे केलं त्याचे केवढे खोल परिणाम झालेत, माझ्यावरही झालेत ते आणि मुलांवरही झालेत. तर असं कॉन्झर्वेशनकडे ना खूप वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे. खूप इट्स अ वाईड होरायझन, सो मेनी थिंग्स यू कॅन डू विथ दिस. येस, बट दॅट्स वंडरफुल की यू हॅव सच फर्स्ट ऑल्सो. लहान मुलं तुमचे स्टुडंट्स मोठे होऊन तुम्हाला ॲज चेंज्ड पीपल दिसत आहेत, हे किती, आय थिंक देर इज नथिंग मोर रिवॉर्डिंग दॅन दॅट. हो ना, खूप आनंद होतो त्याचा. अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत का ज्या तुम्ही फॅसिलिटेट करताना तुम्ही त्यांचा वापर केलात की ज्यामधनं लहान मुलांना पर्यावरणाबद्दलचं प्रेम वाढेल किंवा पर्यावरणाच्या ते जवळ येतील अजून? अशा कुठल्या इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही घेतल्यात का? अगदी अगदी खूपच घेतल्यात खऱ्या. त्यातल्या 2च सांगते. पण एकदा ना अक्षरनंदन शाळेमध्ये मी जेव्हा शिकवायचे तेव्हा एक कितवीचा 5वीचा वर्ग असेल, तर मुलं जेव्हा पहिल्यांदाच माझ्यासमोर येतात तेव्हा मला इट्स माय ड्युटी टू इम्प्रेस देम असं मला वाटतं, नाही तर ती कनेक्ट होणार नाहीत त्या क्लासशी. म्हणून मी एक सॉलिड अशी कल्पना त्या दिवशी काढली होती. त्यांना सांगितलं की तुमच्या कागदाचे 4 भाग करा. A4 कागद दिला होता प्रत्येकाला आणि आपण ग्राउंडवर जायचं आहे सगळ्यांनी, मी पण येते, आणि ग्राउंडवरनं 4 रंग शोधून आणायचे. तर मुलांनी वर्गात बसल्या बसल्या विचार केला की कसला बरं मिळेल, पानाचा मिळेल, समजा एखादं फूल असेल त्याचा पिवळा मिळेल, ग्राउंडचा लाल मिळेल, मातीचं झालं, दॅट्स इट. त्यांना असं की सगळेजण 4च रंग आणतील, बेसिकली तेच आणतील. आणि एक अर्धा तास आम्ही तिथे खेळ चालू होता रंग शोधण्याचा, आणि सगळेजण आले परत आणि मग लिहायला सांगितलं त्यांना की काय, कसा सापडला तुम्हाला, कशाचा घेतला. खूप क्रिएटिव्हली मुलांनी एवढी धमाल केली होती ग्राउंडवर आणि 40 रंग शोधून आणले मुलांनी. एका स्कूल ग्राउंडवर 40 रंग असतात, आपल्याला सुद्धा सापडणार नाही. तर सगळे मिळून 40 रंग निघाले आणि फारच भन्नाट होती ती प्रोसेस. त्यांना पण फार आनंद झाला त्याचा. आणि हे मग मी अनेक ठिकाणी घ्यायला लागले असं. आणि एका मुलांनी काय केलं होतं, पांढराच रंग आणला होता आणि चुना सापडला त्याला, चुनखडीचं काहीतरी पडलेला होता दगड, तर त्याचा पांढऱ्यावर पांढरा घेतला. तर दिस इज व्हेरी युनिक. हे त्यावेळी रॉशनबर्ग नावाचा एक अमेरिकन आर्टिस्ट होता, तो मला आठवला आणि त्याच्याबद्दल मग मी वर्गाला सांगितलं की असं रॉशनबर्गनी असे एक्सपेरिमेंट्स केले की काळ्या कॅनव्हसवरती काळ्या रंगाने चित्र काढली त्यांनी. मी बघितली त्यांनी ती मोमामध्ये सॅन फ्रान्सिस्कोला. त्यांनी काय केलं होतं, काळा रंग कॅनव्हसवरती होता आणि काळे कागद घेतले आणि ते त्याच्यावर चिकटवून काळा अजून डीप केला. तर इतकं भन्नाट आहे ना, आणि त्यांनी जे टेक्स्चर सगळं निर्माण झालं. तर दिस इज व्हेरी युनिक. म्हणजे आपण सारखा कॉन्ट्रास्ट शोधत असतो ना चित्रांमध्ये, किंवा शिक्षकसुद्धा सांगतात की नाही तुझ्या चित्रात कॉन्ट्रास्ट येऊ दे तर तुझं आकर्षक दिसेल चित्र. तर हे खरं नाही आहे, हे लक्षात येणं आवश्यक आहे आणि मुलांमध्ये ती कपॅसिटी आहे. हे इतकं सुंदर आहे ना. मग एक पांढरा कॅनव्हस रंगवला रॉशनबर्गनीच, असे 3 मोठे कॅनव्हसेस ठेवलेत आणि फक्त पांढरा रंग आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की विशिष्ट असा उजेड असतो ना, त्या कॅनव्हससमोर तुम्ही उभं राहिलात की तुम्ही ज्या रंगाचे कपडे घातलेत ते रिफ्लेक्ट होतं, ते बघा, लुक इन टू इट डीपर. हे कसलं भारी आहे ना की सगळीकडे खरं तर चित्र आहेत, सगळीकडे रंग आहेत, यू जस्ट हॅव टू लुक. तर हे मी तेव्हा मुलांना सांगू शकले. तर 5वीतली छोटीशी मुलं, पण त्यांना हे इतकं त्यांच्या मनावर कोरलं गेलं ना, आणि आय एम शुअर की त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यात होईल. तर हा इफेक्टिव्हनेस जो आहे ना, निसर्गात जाऊन शोधायचं काहीतरी आणि ते कनेक्ट करायचं, किंवा हे आर्टिस्ट काही वेडे नव्हते, त्यांनी जे केलेत एक्सपेरिमेंट्स ते समजून घेणं, ते मुलांपर्यंत पोहोचवणं, हेही झालं पाहिजे. दुसरा एक फार इंटरेस्टिंग उपक्रम मी घेते, तो म्हणजे वर्तमानपत्र खूप प्रमाणात मी वापरते. एक तर वर्तमानपत्राचा कागद हा कुठून तरी रिसायकल होऊन अपसायकल होऊन असाच आपल्यापर्यंत पोचलेला असतो, आणि पुन्हा तो आपण कचऱ्यात फेकणार, त्याच्यात शाई मिक्स झालेली असणार, तर इट्स नॉट गुड फॉर एन्व्हायरमेंट. तर मग त्याचा आपण आत्ताच जर का काहीतरी चांगल्या वस्तूमध्ये रूपांतर करू शकलो तर असे काही प्रयोग मी केलेत. आणि चटई असते ना आपली, ताणाबाणा म्हणतात ना, त्या सगळं आपलं सगळी मटेरियल्स जी असतात, फॅब्रिक्स जी असतात, ती पण तशाच पद्धतीने केलेली असतात. तर मी काय करते,
वर्तमानपत्राचे कागद चिकटवून थोडी त्याची स्ट्रेंथ वाढवायची. आणि जसं बांबूच्या टोपल्या करतात, बांबू कापून त्याचं टोपल्या करणं हे फारच मोठं स्किल आहे. पण त्या ज्या पट्ट्या त्याच्यासाठी वापरल्या जातात चटईसाठी, त्या वर्तमानपत्राच्या करायच्या आणि त्याच्यातून ती चटई फॉर्म करायची. मग एकदा चटईचं टेक्निक थोड्या छोट्या मुलांना अवघड जातं, अल्टरनेट त्यांना समजायला खूप वेळ लागतो. साधारण 7वी 8वीच्या पुढची जी मुलं असतात त्यांना ते जमू शकतं. तर ते टेक्निक एकदा तुम्हाला कळलं की मग त्याच्यातून तुम्ही टोपल्या करू शकता. मग चौकोनी टोपली, मग गोल टोपली, पिशव्या करू शकता. आणि ते तुम्ही रियूजमध्ये आणताय ना, मटेरियल वाया नाही जाऊ देतात, फेकून नाही देतात. किंवा आता जी वर्तमानपत्राचे कागद खाण्यासाठी वापरायला जी बंदी आणलेली आहे ती फार भारी आहे. तर त्याच्यातून खूप कागद शिल्लकही राहणार आहे. आणि हे तुमच्या आजूबाजूला उपलब्ध असणारी मटेरियल्स आहेत. आणि एकदा तुम्ही मुलांच्या डोक्यात हे टाकला ना याचा स्पार्क, की ह्याच्यातून काय काय होऊ शकतं, की मुलं 100 गोष्टी शोधून काढतात. मग ते कापडं वापरायला लागतात. जसं एका ह्याच्यात आम्ही चिकूपिकूसाठी एक वर्कशॉप घेतलेलं होतं. मुलांनी डिझाईन केल्या स्वतःच्या उशा, एक कॅरेक्टर त्यांनी डिझाईन केलं आणि आजीची साडी आणायची आणि त्या साडीच्या कापडातूनच तो आकार कापायचा, त्याच्यावर चित्र काढायचं आणि त्याच्यात स्टफ करायचं उशीमध्ये, ते सुद्धा चिंध्या भरायच्या. असं स्वतः तयार केलेली उशी. आणि मग परवाच मला एका मुलाची आई भेटली होती की ज्यांनी हे वर्कशॉप माझ्याबरोबर 6-7 वर्षापूर्वी केलं आणि तो आत्तापर्यंत ती उशी वापरत होता, मी केलेली उशी म्हणून. तर अशा अनेक गोष्टींचं ते कॉम्बिनेशन असलं पाहिजे मुलांबरोबर काम करताना, तर तुम्ही ते एन्व्हायरमेंटशी ते जोडून घेऊ शकता. किंवा त्याचा वस्तूचा प्रवास स्वतः करण्याचं एक स्किल डेव्हलपिंग आहे, त्यातली क्रिएटिव्हिटी आहे. आणि या सगळ्याचा उपयोग ना मला तर वाटतं आयुष्यभर होत राहील. की असं आत्ता फक्त लहानपणी करायचं आहे आणि नंतर नाही, असं नाही. हो, नाही, बरोबर. आणि असं पण ना की लहान मुलांना हे पण लक्षात येतं की कला काहीतरी तयार करण्यासाठी फॅन्सी कुठल्या तरी गोष्टी पाहिजेत, कुठले तरी इम्पोर्टेड रंग पाहिजेत, असं नाहीये. तुम्ही म्हणलात तसं की बाहेर गेलात तर 40 रंग तरी मिळतात. खरोखर. तर म्हणजे फार काही गोष्टींची गरज नाही. यू कॅन जस्ट गो आउटसाइड अँड ब्रिंग युअर कलर्स अँड स्टार्ट. आणि ना म्हणजे अनफॉर्च्युनेटली ह्या पुढच्या पिढीवर इतकं प्रेशर आहे ना, त्याच वस्तू वापरत राहण्याचं, नव्या कमीत कमी घेण्याचं. तर ते जेवढं लवकर रिअलाइज होईल आणि त्याच्यात आपण सुद्धा काही कॉन्ट्रीब्यूट करू शकू तेवढं चांगलं आहे. बरोबर. तर तुम्ही आर्ट फॅसिलिटेशन करता लहान मुलांसाठी आणि अनायसे आपण लहान मुलांबद्दलच बोलतोय, तर मला हे पण विचारायला आवडेल की तुमच्या फॅसिलिटेशनचा एक मोठा भाग म्हणजे चिकूपिकूसाठी तुम्ही केलेलं काम. तर चिकूपिकू जे मॅगझिन आहे, तर त्यातले तुम्ही जे ॲक्टिव्हिटीज घेतात त्यातले काही चांगले छान एक्सपिरियन्सेस आहेत का जे तुम्हाला शेअर करायला आवडतील? हो, ते ना एक अमृता कावणकर आणि तिचा नवरा गोविंद यांनी चिकूपिकू सुरू केलं. आणि अगदी सुरुवाती म्हणजे त्यांच्या डोक्यात जेव्हा आलं तेव्हापासून मी चिकूपिकूचा भाग आहे. पण माझे काही एक मर्यादितच त्याच्यात सहभाग असतो. मला लहान मुलांसाठी नव्या नव्या ॲक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की काही वर्कशॉप्स घेणं आणि ते तशी चित्र मुलांसाठी तयार करणं एवढाच माझा सहभाग असेल. बाकी त्यांना खरं इच्छा होती की इलस्ट्रेशन्स वगैरे पण करावी, पण माझं नाही, इलस्ट्रेशन्स मला एवढी आवडत नाहीत करायला. कधीतरी ठीक आहे, पण असं नियमाने नाही मी करत. म्हणून मग मुलांसाठी आम्ही चक्क एक आर्ट सेगमेंट सुरू केला. 2 सुरू केले ॲक्च्युली. एक आर्टिस्ट कट्टा नावाने, कारण जे मगासपासून मी म्हणते की वेगवेगळ्या आर्टिस्टचं काम मुलांपर्यंत पोहोचवणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि खूप आवश्यकता आहे त्याची. आणि दुसरं चिमणी चित्र, म्हणजे चिमण्या मुलांनी काढायची चित्र, असा एक सेगमेंट. आता गेली 7 वर्ष मी दर महिन्याला एक नवी ॲक्टिव्हिटी त्याच्यात देते. तर ते करता करता इतकं इंटरेस्टिंग सुचत जातं. म्हणजे अगदी आम्ही हातापायाच्या आउटलाईन्सपासून चित्रांमधून सुरुवात केली. आणि एकदा मला अशी ॲक्टिव्हिटी सुचली की मुंग्यांचं वारूळ इतकं इंटरेस्टिंग असतं. आणि त्या ज्या अशा किल्ल्यासारखं वारूळ बांधतात ना मुंग्या, काय त्यांचं नाव विसरले मी आत्ता, पण ते फार सुंदर असतं. तर त्याचं ते चित्रात घ्यावं आणि मग त्याला वेगळे रस्ते असे चित्रामध्ये दाखवले. आणि मुलांना ॲक्टिव्हिटी अशी दिली की अशी सोपी एक मुंगी काढून दिली आणि सांगितलं की याच्यात किती मुंग्या मावाल तुम्ही, तेवढ्या चित्रात काढा. म्हणजे काय होतं, या छोटी मुलं जी असतात, विशेषतः 0 ते 8 वयोगटातली, त्यांना एंगेजिंग गोष्टी करायला दिल्या पाहिजेत. ते मूल एके ठिकाणी बसणं हा फोकस नाही आहे, पण कारण सगळ्या गोष्टी लहान मूल बसून करणार नाही आहे, त्याला खेळण्याची पण तेवढीच आवश्यकता आहे.
म्हणजे सतत आपलं मूल बसूनच काहीतरी करतंय हेही योग्य नाही आहे लहान मुलाच्या ग्रोथसाठी. त्यांनी खेळलं तर पाहिजेच भरपूर, पण जेव्हा एखादी गोष्ट ते मूल करतंय तेव्हा पूर्ण समरसून त्याला करता येते का, त्याची बैठक वाढते का त्या निमित्ताने, ते त्याच्यात इन्व्हॉल्व होत आहे का, त्याच्यातून त्याला एवढं नवीन काहीतरी मिळत आहे का, नाविन्यपूर्ण आपण काहीतरी देऊ शकतो आहे का, असा सगळा विचार करून त्या ॲक्टिव्हिटीज मी डेव्हलप करत असते. आणि ते एक अमृताने माझ्या पुढे नवीन मस्त चॅलेंज ठेवलेलं आहे की दर महिन्याला काहीतरी वेगळं द्यायचं. त्यामुळे मग तो विचार होतो. खरं तर मुलं समोर असली तर जेवढं सुचतं तेवढं आपलं बसून नाही सुचत, कारण त्या मुलांकडून एवढी ऊर्जा पास ऑन होत असते की त्याच्यातून जास्त छान सुचतं. पण तरीसुद्धा हे चॅलेंज मला आवडतं आणि चिकू पिकूमध्ये सहभाग मी त्या निमित्ताने माझा कायम ठेवू शकते की नवीन ॲक्टिव्हिटी दरवेळी छोट्या मुलांसाठी योग्य अशी द्यायची आहे. अजून एक अतिशय सुंदर असं चित्र, म्हणजे चित्राची प्रोसेस जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढाच रिझल्टही सुंदर असला तर अजून मजा येते. नाहीतर अनेकदा असं होतं छोट्या मुलांच्या चित्रकलेच्या बाबतीत की त्या प्रोसेसमध्ये मूल रंगून जातं, पण रिझल्ट त्याचा बघण्याजोगा असतो असं नाही. म्हणजे आपल्याला एक आर्टबद्दल असं वाटतं ना की मग दाखवलंत काय तुम्ही, त्याच्या शेवटी काय तयार झालं, रिझल्ट काय आला. तर रिझल्ट इज नॉट नेसेसरीली इम्पॉर्टंट इन चाइल्ड आर्ट. ती प्रोसेस जास्त महत्त्वाची असली पाहिजे. पण एक अशी ॲक्टिव्हिटी आम्ही डिझाईन केली की त्याच्यात दोन्ही छान आहे. त्याच्यात केलं असं की मुलांना षटकोन चौकोन वगैरे खूप अवघड जातो काढायला. बरोबर. पण साधारण एक षटकोनाच्या जवळ जाणारा कुठला तरी एक आकार काढला, प्रत्येक एकसारखा असला पाहिजे असं नाही. हे मधमाशांच्या पोळ्याचं चित्र आहे. आणि पोळं बघितलेलं असतं आपण, फोटोग्राफ्समध्ये बघितलेलं असतं, काही जणांनी प्रत्यक्षही बघितलेलं असतं, माशी कशी असते बघितलेली असते. तर त्याच्यात करायचं काय की वेगवेगळे पिवळ्याच्या शेड्स घ्यायच्या, पिवळ्या रंगाच्या, आणि त्या षटकोनांमध्ये शेड्स भरायच्या. त्याच्यातूनच एक इतकं सुंदर चित्र तयार होतं. आणि मग त्याच्यात माशा काढायच्या आणि त्याचे पंख निळे काढायचे, माशीचा तो पिवळा आणि काळा रंग द्यायचा. तर त्यांनी एक असं सुंदर चित्रही तयार होतं आणि मुलांना मजाही येते. अशा एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज बऱ्याच मी चिकू पिकूत देत असते. एक आम्ही असा एक्सपेरिमेंट करून बघितला की पोती असतात ना जुनी गोणपाटाची, ती शिवून घेतली आणि त्याच्यावरती चित्र काढली. तर ते सुद्धा म्हणजे त्याच्यात अपसायकलिंगसुद्धा आहे, तुम्ही नवीन मटेरियल काहीच वापरत नाही. आणि ते एवढं इफेक्टिव्ह झालं, म्हणजे अशी मोठी 6x6 फुटाची पोती घेतली. आणि तसंच मग छोट्या मुलांनाही असं वाटलं की हे आपणही केलं पाहिजे. मग त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे नवीन ज्यूट आणायची गरज नाही आहे तुम्हाला. आता खरं प्लास्टिकची पोतीसुद्धा मिळतात, पण ती नसतात वापरायची. तर ते मग त्या निमित्ताने मुलांशी बोलणं होतं की कुठली कुठली मटेरियल्स इको फ्रेंडली आहेत आणि कुठली नाही आहेत, ह्याची सुद्धा जेवढी लवकर समज येते मुलांना तेवढं ते त्यांच्या वस्तू सिलेक्ट करताना सुद्धा त्याच्यात रिफ्लेक्ट होऊ शकते की मी कापडीच गोष्टी वापरणार आहे, मी स्टीलचंच हे वापरणार आहे किंवा काचेचंच वापरणार आहे. ते मुलं स्वतःहून सिलेक्ट करायला लागतात. त्याच्यासाठी हे एक्सपेरिमेंट्स मुलांबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर करणं, ह्याचं एक खूप वेगळं महत्त्व आहे. आणि तसंच मातीच्या सरफेसेसवरती सुद्धा तुम्हाला रंगवता येतं. म्हणजे आता बिल्डिंग्समध्ये हे शक्य नसतं, पण कदाचित इंडोर हे प्रयत्न करायला पाहिजेत की मातीची भिंत केलेली आहे आणि त्याच्यावरती नैसर्गिक रंगांनी तुम्ही चित्र काढलेलं आहे. हे काही खरं आपण नवीन काहीच करत नाही आहोत, आपले आदिवासी माणसं हेच करत आलेली आहेत. किंवा आपण एक 3-4 पिढ्या आधी जाऊन बघितलं तर घरं कशी असायची, तेव्हा थोडी सिमेंट होतं. आपल्या पणजी खापरपणजीनी मातीचीच घरं वापरलेली असणार. तर या सगळ्याकडे परत मुलांना न्यायची गरज आहे. कदाचित शहरामध्ये या रिक्वायरमेंट्स नाही फुलफिल होऊ शकणार. शहरी मुलांना याचा आस्वाद नक्कीच घेता आला पाहिजे आणि त्याच्यातून नवीन काहीतरी त्यांना सुचेल असं मला वाटतं. तुमच्या कामाबद्दल जाणून घेऊन खरंच खूप छान वाटलं, खूप इन्स्पायर्ड वाटलं टू डू गुड वर्क फॉर चिल्ड्रन, फॉर द सोसायटी अँड फॉर नेचर. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट अनुष्का. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. आमच्या द इको म्यूज पॉडकास्ट या पॉडकास्टमध्ये आम्ही कला आणि एन्व्हायरमेंट या 2 गोष्टींमध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलवत असतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कामाबद्दल अजून माहिती घेत असतो. तर तुम्हाला हे आवडणार असेल तर नक्की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आभाळांचं काम बघायचं असेल तर SNDTवरती सुद्धा त्यांचा एक भिंत त्यांनी रंगवलेली आहे विथ अ लॉट ऑफ हर कम्युनिटी वर्क. आणि तुम्हाला यावेळेला कळेल की ह्या सगळ्या कामामध्ये किती विचार आहे. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय बाय.